हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे कोरमा भाजी. तर त्यासाठी मी मोठे 2 चमचे तीळ भाजून घेतलेले आहे. आता सुके खोबरेही भाजत आलेले आहेत, आपण काढून घेऊया. आता यातच घालणार आहोत 2 चमचे धणे आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहे, तेही रोस्ट करून घेऊया. अशा प्रकारे रोस्ट करून घेत आहे. गॅसची फ्लेम बंद करूया, कारण हे पटकन जळतात. मी आता हे काढून घेते. आता हे थंड करून आपण मिक्सरच्या जारला लावून याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया. आता यामध्ये घेतलेले आहे 10 ते 12 काजू, तेही भाजून घेऊया. तवा गरमच आहे. हलकेसे रोस्ट म्हणजे याचा टेस्ट छान होते. आता हे सर्व थंड करून घेऊया आणि याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपले वाटण तयार झालेले आहे. आता आपण एक मोठा चमचा तेल घालून घेतोय. तेलामध्ये आता आपल्याला या सर्व भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहे. तर बघू शकता आपण, मी एक छोटा गाजर घेतलेला आहे, बेबी कॉर्न घेतलेला आहे, बीन्स आणि वाटाणा घेतलेला आहे आणि फ्लावर घेतलेला आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारे मी सर्व भाज्या घेतलेल्या आहेत. आता आपण यांना फ्राय करणार आहोत. अशा प्रकारे फ्राय केलं म्हणजे त्याचा सॉफ्टनेस लवकर होते आणि आपली भाजी लवकरात लवकर शिजते. अशा प्रकारे आणि रुचकरही लागते. अशा प्रकारे आपण फ्राय करून घेत आहोत. हलकासा रंग बदलला की आपण काढून घेऊया. आता फ्लावर आपली तळून झालेली आहे, काढून घेऊया. आता यातच घालणार आहोत बीन्स आणि वाटाणा. चांगल्या प्रकारे आपण याला फ्राय करून घेऊया. आपला वाटाणा चांगला तडकू लागलेला आहे. गॅसची फ्लेम कमी केलेली आहे. आता आपण याला काढून घेऊया. आता यातच घालणार आहोत गाजर आणि बेबी कॉर्न. हे चांगले फ्राय करून घेऊया. तर बघू शकता आपण, आपले बेबी कॉर्न आणि गाजर चांगला तळून झालेला आहे. काढून घेऊया. आता याच तेलामध्ये आपण घालणार आहोत पनीरही चांगले भाजून घेऊया.
बघा तर फ्रेंड्स, आपले पनीरही चांगले भाजून झालेले आहे. काढून घेऊयात. आता आपल्याला तळायचे आहे शिमला मिर्च. ही चांगली तळून घेऊया. अशा प्रकारे आपल्या सर्व भाज्या तळून झालेल्या आहेत. आता पुन्हा तर यामध्ये आपल्याला तेल घालायचे आहे. एक मोठा चमचा तेल घातलेले आहे. तेल चांगले तापवून घेऊया. यात एक छोटा चमचा मोहरी घातलेली आहे. पाव चमचा जिरे घातलेले आहे. एक तेजपत्ता तोडून घातलेला आहे आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे. आता यामध्ये घालणार आहोत हिंग. पाव चमचा हिंग घातलेला आहे. परतून घेऊया. मोहरी चांगली फुलेपर्यंत आपल्याला रोस्ट करायची आहे. मोहरी चांगली तडतडू लागलेली आहे. आता यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा आपण बारीक चॉप करून घेतला आहे, तो घातलेला आहे. आता कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया. कांदा आपला चांगला गुलाबी झालेला आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारे आपल्याला गुलाबी करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण वाटण, जे खोबरं आणि तीळ याचे वाटण तयार केलेले होते ते घालून घेऊया. मिक्स करूया. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, नाहीतर मग मसाले आपले करपतील. आता यातच घालणार आहोत अर्धा चमचा हळद पावडर, घरगुती लाल तिखट, तिखट आपल्यानुसार, आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मिक्स करूया. आता मिनिटभर याला चांगले परतून घेऊयात लो फ्लेमवर. आता यात घालणार आहोत एक काश्मीरी लाल मिर्च, 2 चमचे, छोटे 2 चमचे आहे, टीस्पून आहेत, हे घालून घेतोय. मिक्स करूया. आता यात घालणार आहोत आपण, मी 2 टॅमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, ती घालून घेत आहे. आता यात घालणार आहोत चवीनुसार मीठ. हे आपला टमाटरचा चांगला शिजून निघेल अशा प्रकारे मीठ घालून घेतलेले आहे. आता याला लो फ्लेमवर झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत शिजून घेऊया.
तर बघा तर फ्रेंड्स, आपले 3 ते 4 मिनटे झालेली आहे. आपला मसाल्याने चांगले तेल सुटलेले आहे. आता यातच घालणार आहोत 1 चमचा कसुरी मेथी. हाताने क्रश करून घालूया. मिक्स करूया. आपले मसाले चांगल्यापैकी भाजलेले आहे. अशा प्रकारे आपले मसाले छानपैकी तेल सोडलेले आहे, भाजून घेतलेले आहे. आता यातच आपण घालणार आहोत आपण तळलेल्या भाज्या. मिक्स करून घेऊया. आता 2 ते 3 मिनिटे आपण झाकून ठेवूया. तर बघा तर फ्रेंड्स, आपले 2 ते 3 मिनिटे झालेली आहे. आपण भाजी बघूया, चांगली पोट झालेली आहे. अशा प्रकारे आता आपण यामध्ये काहीसे पनीर आणि शिमला मिर्च घालत आहोत. मिक्स करून घेऊया. आता आपण जे वाटण तयार केले होते त्यामध्ये थोडेसे 1 कप पाणी घातलेले आहे. हे पाणी आपण यामध्ये घालून घेऊया. गॅसची फ्लेम हाय करूया आणि मिक्स करूया. हे झाकून ठेवूया. चांगली मोठी कड काढून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपले 5 मिनिटे झालेली आहे. आपली भाजी चांगली शिजलेली आहे. छानपैकी आपली भाजी झालेली आहे, बघू शकता आपण. तर आता यामध्ये आपण घालणार आहोत गरम मसाला. 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे की याचा फ्लेवर आणखीन वाढेल. आणि आता यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर. मिक्स करूया. तर बघू शकता याचे टेक्स्चर आणि भाजी एकदम छान बनलेली आहे. रेस्टॉरंट स्टाईल बनलेली आहे, बघू शकता आपण. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा की तुम्हाला माझी कोरमा भाजी कशी आहे. छानशी कमेंट लिहा. आपली ही कोरमा भाजी तयार आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारची आपली कोरमा भाजी बनवून तयार झालेला आहे. तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.